महादेव. दीक्षा किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण बनवणार आहोत चवळीची आणि वाटाणे घालून भाजी. अगदी झटकन आणि पटकन होणारी अशी भाजी. चला तर बनवूया. चवळीची भाजी बनवण्यासाठी मी चवळी घेतली, ती रात्रभर भिजवून घेतली होती. कुकर ठेवले, कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं. चवळी ठेवू आपण, एक शिट्टी काढून घ्यायची आपल्याला. थोडंसं पाणी घालते, थोडीशी हळद घालते, थोडंसं मीठ घालते, थोडंसं तेल घालते. कुकर लावून घेऊ आणि एक शिट्टी काढून घेऊया. चटणी पावडर घेतली, 4 लसणाचे पाकळ्या घेतले, थोडेसे शेंगदाणे घेतले आणि थोडंसं जिरं घेतले. आपण हे मिक्सरला वाटण करून घेऊया. तिकडे ठेवले, आपण तेल टाकून घेऊया. तेल गरम झालं, आपण थोडंसं कढीपत्ते घालतो, फोडणीला वाटून घेतलेला मसाला ॲड करूया. मसाला छान तेलात परतून घ्यायचा. थोडंसं पाणी घालते, आपला मसाला खाली लागला नको म्हणून आपण थोडंसं पाणी घातलं. मसाला छान परतून घ्यायचा. घालते, थोडेसे वाटाणे घेतले, आपण ते मसाल्यात फ्राय करून घेऊया. वाटाणे छान आपण परतून घेतले. आपण एक शिट्टी काढून घेतली ती चवळीची, ते आपण ॲड करून घेतली. थोडंसं पाणी ॲड करते, चवीनुसार मीठ घालते. भाजीला छान उकळ आणून घेऊया. भाजी छान झाली, आपण छान उकळ आणून घेतला. गॅस बंद करताना थोडीशी कोथिंबीर ॲड करते आणि गॅस बंद करते. आपली भाजी ही तयार झाली आहे. तुम्ही अशी भाजी पोळीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. अशी भाजी करून बघा, खाऊन बघा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.